नमस्कार, मी आकाश कांबळे. आपण पाहत आहात लोकप्रेक्षण युट्यूब चॅनल. मंडळी, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उटगी गाव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान यामुळे ग्रामविकासाची नवी चर्चा सुरू झाली आहे. मात्र या कार्यक्रमाकडे केवळ रक्तदान शिबिर म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, कारण या कार्यक्रमातून एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. उटगीला मिळणार का पाटोदा पॅटर्न? मंडळी, महाराष्ट्रात जेव्हा आदर्श ग्राम विकासाचा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम नाव घेतले जाते ते पाटोदा गावाचे. पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पारदर्शक कारभार, कर वसुली, सौर ऊर्जा आणि सोलर लोकसहभाग यांच्या जोरावर पाटोदा गावाने राज्यभर ओळख निर्माण केली आहे. आणि या परिवर्तनामागील शिल्पकार म्हणजे भास्करराव पेरे पाटील. आज उटगीमध्ये काल उटगीमध्ये आयोजित या कार्यक्रमात पेरे पाटील यांनी ग्रामस्थांना अनेक महत्वाचे संदेश दिले. गावातील लोकांनी एकमेकावर जळण्यापेक्षा एकमेकांना साथ दिली पाहिजे. गावाचा विकास हा मतभेदातून नाही तर एकजुटीतून होतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दुसरा महत्वाचा मुद्दा होता कर भरण्याचा. गावातील प्रत्येक नागरिकाने वेळेवर कर भरला पाहिजे, कारण ग्रामपंचायतीचा विकास, सुविधा आणि अनेक कामे या निधीवर अवलंबून असतात. लोकांनी कर भरला तरच गाव आत्मनिर्भर होऊ शकते, असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले. तिसरा आणि सर्वात महत्वाचा विषय होता पाणी व्यवस्थापन. मंडळी, पाण्याची समस्या ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. योग्य नियोजन आणि लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात करता येते, हे त्यांनी त्यांच्या गावातील उदाहरणातून पटवून दिले. मंडळी, यासोबतच त्यांनी सौर ऊर्जेचा वापरावरही भर दिला. ग्रामपंचायतीचा वीज खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय असल्याचे सांगत त्यांनी विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुका. तर मंडळी, निवडणुकीत पैसे घेऊन मतदान करण्याची प्रवृत्ती गावाच्या विकासाला मारक ठरते. पैसे घेऊन मतदान केल्याचा विकास नव्हे तर भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे योग्य आणि प्रामाणिक नेतृत्वाची निवड करणे हे महत्वाचे जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. श्री महांतोष पाटील मित्र परिवारांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रक्तदानाबरोबरच ग्राम विकासावरही व्यापक चर्चा घडून आली. आता प्रश्न असा आहे की भास्करराव पेरे पाटील यांनी दिलेले विचार आणि पाटोदा पॅटर्न उटगीमध्ये प्रत्यक्षात उतरतील का? गावातील नागरिक विकासासाठी एकत्र येतील का? कर भरणे, पाणी व्यवस्थापन आणि लोकसहभाग या बाबीमध्ये उटगी आदर्श निर्माण करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळ देईल. मंडळी, मात्र एक गोष्ट निश्चित, उटगीमध्ये झालेला हा कार्यक्रम केवळ रक्तदान शिबिर नव्हता, तर ग्राम विकासाची नवी दिशा दाखवणारा आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारा उपक्रम ठरला आहे. कॅमेरामन गणेश पुजारी यांच्यासह मी आकाश कांबळे, लोकप्रेक्षणसाठी उटगी.